नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेचा 6वा अध्याय, तो म्हणजे आत्मसंयम योग। याच्या आधी जो अध्याय आपण मागच्या वीकमध्ये बघितला त्याचं थोडक्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया। त्याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं की स्वतःच्या सत्स्वरूपाचा जो शोध आहे तो घेतला तरी परमात्म्याचं सत्स्वरूप आहे त्याच्यापर्यंत आपण पोचतो, कारण स्वतःचं जे सत्स्वरूप आहे तेच परमेश्वराचं पण यथार्थ स्वरूप आहे। त्यामुळे आपण स्वतःचं स्वरूप जरी शोधायला गेलो तरी आपल्याला परमेश्वराचं स्वरूप सापडतं। परमेश्वर म्हणजे एक अनंत ऊर्जेचा स्रोत असल्यासारखा आहे आणि हा अनंत ऊर्जेचा स्रोत आपल्यामध्ये नेहमी बागडत असतो आणि ह्या जो प्रवाह आहे त्याला कुठलीही बाधा होणं म्हणजे दुःख आहे। आणि ही बाधा कधी निर्माण होते? ज्या वेळेला आपलं मन कुठल्याही प्रकाराने अशांत होतं, ज्या वेळेला आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीशी खटके उडतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारचा आबोला निर्माण होतो, ते अशा एका कारणाचं उदाहरण आहे ज्याच्यामुळे हा स्रोत प्रवाह थांबतो आणि दुःखाची निर्मिती होते। आणि अनेकदा आपले इतरांशी जे वादविवाद होतात थोड्याफार कारणांसाठी, कामावरनं असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींवरनं असेल, त्याच्यामुळे सुद्धा हा ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि दुःख निर्माण होतं। तर कुठल्याही प्रकारच्या द्वेषापासून आणि मतभेदांपासून हा प्रवाह अफेक्टेड होतो आणि त्याच्यामुळे दुःख होतो। तर दुःख म्हणजे काय की ह्या परमेश्वर रूपीच्या प्रवाहापासून आपण दुसरीकडे जाणं, आपलं मन वेगळ्या वातावरणात जाणं आणि त्या निगेटिव्ह वातावरणामध्ये नेहमी घिरट्या घालत राहणं, हेच दुःख आहे। आणि परमेश्वराच्या प्रवाहात असणं म्हणजे आपलं जे विहित कर्म आहे ते शुद्ध स्वरूपामध्ये आपण नित्यप्रकारे करत राहणं, हेच खऱ्या प्रकारचं सुख आहे। ही जाणीव आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासामधनं होते। आपल्याला म्हणजे दुःखाची अनुभूती जर त्याचा अंदाज घ्यायचा असेल तर ज्यावेळेला आपण एखादा प्रवास करतो आणि प्रवासात असताना प्रवास छान चालू असतो, गाडी वेगात चालू असते, वेगवेगळ्या प्रकारची दृश्य आपल्याला खिडकीतनं दिसत असतात, पण अचानक जर टायर पंक्चर झाला आणि गाडी थांबली तर त्याला आपण म्हणू शकतो की ती एक जी भावना आहे ज्याच्यामध्ये गती खुंटीत होते, त्याच्यामध्ये आपण दुःख हे त्या प्रकारचं असतं। आणि परमेश्वराशी सतत लीन होणं, प्रवाहात असणं, हे एका योगाचं आणि सुखाचं मूळ आहे। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, म्हणजे ज्यावेळेला आपण आध्यात्मिक बाबतीबद्दल बोलतो त्यावेळेला नास्तिक लोक असतात, ज्यांचं असं म्हणणं असतं की देव वगैरे काही नाही आहे आणि सगळं जग जे आहे ते नैसर्गिक शक्तीने चालतं। तर परमेश्वरांनी मागच्या भागामध्ये आपल्याला सांगितलं, माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वतः परमेश्वर हे कुठलंच कर्म करत नाही आहे, म्हणजे त्याला माझ्यामुळे काय होतं याचं कुठलीही देणं घेणं नसतं। हे जर मान्य केलं तर नास्तिकांचं म्हणणं बरोबर आहे की परमेश्वर हा स्वतः काही करत नसल्यामुळे तो नाहीच्या बरोबरच आहे। पण माऊलींनी हे पण सांगितलेलं आहे की जे पण कार्य व्हायचं असेल तिथे त्याचा प्रेझेन्स लागतो, म्हणजे त्याची उपस्थिती लागते। म्हणजे रामदास स्वामींनी पण म्हटलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जो करील तयांचे, पण तेथे परमेश्वराचे अधिष्ठान मात्र पाहिजे। तर परमेश्वराची उपस्थिती महत्त्वाची आहे, परमेश्वर स्वतः काहीच करत नाही। आणि दुसऱ्या प्रकारचे लोक जे असतात ते आस्तिक असतात, ज्यांचा परमेश्वरावरती विश्वास असतो। आणि अशा प्रकारची माणसं आपल्याला अतिशय म्हणजे वैज्ञानिकांमध्ये पण आढळतात। म्हणजे ज्या वेळेला थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला होता त्यावेळेला म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने बल्ब पेटला होता, त्याच्यातनं प्रकाशाची निर्मिती झाली होती। तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं, इफ एनर्जी इज द क्रिएशन देन देर मस्ट बी सम क्रिएटर बट आय एम नॉट, असं त्यांनी म्हटलं होतं। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की इलेक्ट्रिसिटीच्या किंवा विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने दिवा पेटवला जाऊ शकतो, पण जी ऊर्जेची निर्मिती होते ती निर्माण करणारा दुसरा कोणतरी आहे, मी फक्त तो ज्या पद्धतीने दिवा पेटवला जाऊ शकतो ती पद्धत शोधली आहे। म्हणजे त्यांचंही
परमेश्वरावरती विश्वास होता. म्हणजे जर एखादं जग नित्य चालत असेल आणि इतक्या वर्षानुवर्षे कुठल्याही अडथळ्याविना आणि व्यवस्थित चालत असेल, सगळे ग्रह त्यांचा मार्ग आक्रमत असतील, त्यांची गती व्यवस्थित राहत असेल, तर ह्याच्या सर्वांचा निर्माता कोणतरी असला पाहिजे, ही शुद्ध भावना आस्तिक लोकांच्या मनामध्ये असते. तिसरी लोकं जी असतात ती देवभोळे असतात. त्यांना देव आहे हे पटलेलं असतं की नाही माहीत नाही 100%, पण देव हा काहीतरी शक्ती आहे आणि आपण त्याची पूजा नाही केली तर उगीच कुठेतरी आपल्याला शिक्षा वगैरे करायचा, म्हणून ते त्याचे नवस करत असतात, त्याची पूजा करत असतात. पण परमेश्वर हा ह्या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. म्हणजे त्याला तुम्ही पूजलं नाही किंवा पूजलं तरी त्यांनी काहीच फरक पडत नाही. म्हणून गीता हा शास्त्रीय ग्रंथ का आहे, कारण त्याच्यामध्ये कर्मकांडाला अजिबातच महत्त्व नाही. म्हणजे तुम्ही नवस केल्याने देव प्रसन्न होतो असं अजिबातच नाही आहे. म्हणजे जो लाचखोरीचा प्रकार आहे तो या देवभोळेपणामधनं आलेला आहे. परमेश्वराला तर याच्याशी काहीच देणं घेणं नाही की कोण माझी प्रार्थना करतं आहे किंवा कोण करत नाही आहे. त्याचं जे नित्य त्याची जी अद्भुत लीला आहे तीच या सर्व जगाचं कारण आहे. पण तो सर्व या गोष्टींपासून अलिप्त आहे. म्हणजे कोण माझी पूजा करतं आहे, कोण करत नाही आहे, कोण नवस करतं आहे, कोण काय करत नाही आहे, हे त्याच्याशी त्याला देणं घेणं नाही आहे. तर जे लोक म्हणजे नुसतं कर्मकांडाला महत्त्व देतात किंवा काय काय जणं नुसतं एकदम वाघ मागे लागल्यासारख्या पोथी वाचत असतात किंवा हे करत असतात, तर त्याचा कितपत फायदा होईल हे थोडंसं अभ्यासण्याजोगं आहे. तर पण ॲक्च्युली खरा परमेश्वराला ओळखून त्याच्याशी आपण योगयुक्त कसं होऊ शकू हे बघणं हे गीताशास्त्राचं मूळ धोरण आहे. तर जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे योग आत्तापर्यंत बघितले आणि ते एकपेक्षा एक सरस असे योग, म्हणजे एका पहिल्याहून दुसरा चांगला अशा प्रकारचा होता. म्हणजे कर्मसन्यास योग एक होता, त्याच्याहून जो चांगला होता तो निष्काम कर्मयोग परमेश्वराने सांगितला. त्याच्यानंतर जो सांगितला तो ज्ञानसन्यास योग सांगितला. त्यांनी सांगितलं की सर्व प्रकारच्या कर्माची निवृत्ती ही ज्ञानसन्यासामध्ये होत असते. पण 6व्या अध्यायामध्ये परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेला आहे तो योग सांगितलेला आहे. तर हा योग म्हणजे काय आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की शरीराच्या आधाराने आपण परमेश्वराची प्राप्ती कशी प्राप्त करून घेऊ शकतो. तर तो योगाभ्यास आत्ता योगा म्हणून खूप प्रसिद्ध आहे सर्वत्र जगामध्ये. तर तो योग हा श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. तर आता हे विवेचन लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये परमेश्वरांनी अगदी म्हणजे योगाभ्यास करण्याची जागा कशी असली पाहिजे, तिथपासून तुम्ही आसन कसं बनवलं पाहिजे ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तर योगाभ्यास करण्याची जागा कशी असली पाहिजे, ती एका अरण्यामध्ये असली पाहिजे, शांत असली पाहिजे. तिथे कुठले पक्षी असले पाहिजेत हे पण त्यांनी सांगितलेलं की एखादा सारस असला तरी चालेल, मोर क्वचित आला तरी चालेल, पण आवाज करणारे पोपट वगैरे असे प्राणी तिथे असू नये. एखादा झरा मंद वेगाने वाहत असेल तरी पण चालेल आणि त्याच्या ठिकाणी एखादं शिवालय किंवा मठ असेल तर अशा ठिकाणी तुम्ही योगाभ्यास करू शकतात असं भगवंतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते आसन कसं असलं पाहिजे, तर त्याच्याखाली आधी कोवळे दर्भ पाहिजे, त्याच्यावरती एक स्वच्छ कापड पाहिजे, त्याच्यावरती मृगाजी नसलं पाहिजे आणि एकदम उंचावर पण नाही आणि एकदम खाली पण नाही, अशा प्रकारचं आसन करून त्याच्यावरती आपण हा योगाभ्यास करू शकतो असं सांगितलेलं आहे. तर आता ह्या इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत 1 ते 8 त्या स्टेप्स अशा सांगितलेल्या आहेत. एक पहिल्यांदा सांगितलेलं आहे की एका आसनामध्ये बसायचं अशी सूचना केलेली आहे आणि त्या आसनाचं नाव त्यांनी दिलेलं आहे मूळबंध. मूळबंध हे वज्रासनासारखं आसन आहे आणि मूळबंध हे आसन केल्यानंतर ज्या वेगवेगळ्या शारीराच्या स्थिती वर्णन केलेल्या आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे बंध निर्माण होतात आणि त्याच्यामुळे आपलं शरीर स्थिर होतं. हे बंध आहेत जालंधर बंध आणि ओढियान बंध, मूळबंधानंतरचे बंध. आणि ह्या प्रकारे ह्या आसनामध्ये शरीर स्थिर झाल्यानंतर योगाभ्यास सुरू होतो आणि योगाभ्यास सुरू केल्यानंतर म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे ध्यान केल्यानंतर खालील गोष्टी घडतात. नंबर 1 जी गोष्ट होती ती अपानवायू हा शरीरामध्ये कोंडला जातो आणि शरीरामध्ये कोंडला म्हणजे जो वायू खालून निसटून जात असतो एरवी तो आपण वज्रासनामध्ये बसल्यामुळे शरीरामध्ये कोंडला जातो आणि तो शरीरामध्ये एक प्रकारची वावटळ निर्माण करून
शरीरामध्ये जे वेगवेगळे धातू आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या उद्ध्वस्त करतो. त्याच वेळेला आपण वज्रासनामध्ये बसलेलो असल्यामुळे वज्रासनाच्या उष्णतेमुळे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर ती शरीरातील सर्वप्रथम अपान वायूचे सेवन करून टाकते आणि त्याच्यानंतर शरीरातील सर्व धातूंचे आणि वायूचे अंश आणि जलाचे अंश हे खाऊन टाकते. तर हे सर्व गेल्यानंतर म्हणजे शरीरातल्या ह्या सर्व वस्तू गेल्यानंतर नाडीची गती बंद पडते. त्याच्यानंतर शरीरामधले जे वायू आहेत, शरीरामध्ये हे कुठल्या प्रकारचे 9 प्रकारचे वायू सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 9 वायू हे संपून जातात. हे झाल्यानंतर काय होतं, इडा आणि पिंगला ह्या 2 नाड्या आहेत त्या एकत्र होतात. त्याच्यानंतर 6 नंबर इडा, 6 नंबर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध अशा आणि आज्ञा ही जी 6 चक्र आहेत ह्या चक्रांचे पदर वेगवेगळे होतात. त्याच्यानंतर 7 नंबरमध्ये असं सांगितलेलं आहे की योग्याचे शरीर अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जाते, त्याचं शरीर तेजपुंज होते. आणि 8वी गोष्ट सांगितलेल्या क्रमाने ती म्हणजे योग्याला वेगवेगळ्या शक्ती प्राप्त होतात. तर त्या शक्तींचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलेलं आहे की कशा शक्ती त्याला प्राप्त होतात. मग समुद्रा पैलीकडील देखे, स्वर्गाचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे, पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. म्हणजे माऊलींनी काय काय सांगितलेलं आहे की अशी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर समुद्राच्या पलीकडचं पण दिसतं. माणूस हा वाराच्या वेगाने हालचाल करू शकतो. तो पाण्यावरती चालू शकतो. पाण्यावरती जरी चालला तरी त्याच्या पायाला पाणी लागत नाही. आणि त्याला मुंगीच्या मनातलं पण कळतं, मुंगीचं मनोगत पण कळतं. अशा प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः हे सिद्धयोगी होते आणि अशा प्रकारच्या बऱ्याच लीला त्यांच्याकडनं स्वतःकडनंही झालेल्या आहेत आणि हे त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. त्याच्याबद्दल मला तरी संशय नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की हा जो योग आहे तर आता याचं काय, म्हणजे आता हा जर योग एवढा चांगला असेल तर त्याचं पुढे काय, म्हणजे आत्ता काय आहे का. तर आपल्या सर्वांच्या सुदैवाने आत्ताही त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे आणि त्या संशोधन करणाऱ्या संस्था अद्यापही भारतामध्ये काम करत आहेत. तर आपला ज्यावेळेला शेवटचा भाग असेल म्हणजे 18व्या अध्यायानंतरचा जो भाग एक विशेष भाग असेल त्याच्यामध्ये आपण माऊलीच्या कार्यांचा परामर्श घेणार आहोत. त्या भागामध्ये याबद्दलची सविस्तर माहिती याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर हा जो 1 ते 8 या स्टेप्स आपण चर्चा केली त्या मूळ भगवद्गीतेमध्ये नाही आहे, पण माऊलींनी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्यात. आणि ह्या सांगितल्यानंतर त्यांनी शेवटी असं पण म्हटलं आहे की परमेश्वराने जे संक्षेपाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं ते मी तुम्हाला सर्व गूढ अर्थ त्याच्यातला बाजूला सारून निर्भेळ ज्ञान तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, हे जाणून की या अत्युच्च मालाचे तुम्ही सर्वोत्तम गिराईक आहात. याच्यावरून म्हणजे आपल्याला कळतं की माऊलींनी गूढार्थ किती सहजतेने सर्व श्रोत्यांच्या समोर ठेवला. आणि त्यांना माऊली असं का म्हटलं जातं, म्हणजे एखादी आई ज्याप्रमाणे आपली एखादी मौल्यवान पैठणी असेल किंवा एखादा दागिना असेल ती इतर कुणालाही हात लावू देत नाही, पण आपल्याला लाडक्या लेकीला मात्र ते हवं तसं वापरू देते. हे जसं एखाद्या माऊलीचं आईचं आपल्यावरती प्रेम असतं तसंच माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी कुठलाही आडपडदा न ठेवता शुद्ध योगज्ञान सर्व श्रोत्यांचं समोर ठेवलं. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं का म्हटलं जातं. आता हा योग ऐकल्यानंतर अर्जुनानेही, आपण जसं पहिल्यांदा ऐकला तसं अर्जुनानेही तो प्रथमच ऐकला होता आणि तो ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटलं की हा योग आचरण करण्यास कठीण आहे. तर तसं त्यांनी परमेश्वरांना सांगितलं की मी हा योग ऐकला आणि मला हे समजलं की हे कशा प्रकारे होतं, पण हा माझ्यासारख्या माणसाला आचरण करण्यास खरंच कठीण आहे असं मला वाटतं. तर तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन कराल का की तो खरंच मी आचरण करू शकतो किंवा नाही करू शकत आहे. तर परमेश्वर म्हणाले की हो तू म्हणतोस ते बरोबर आहे, हा योग आचरण करणं अवघड आहे. पण त्यांनी काय काय सांगितलं परमेश्वरांनी की ज्याचा आहार बेताचा असेल. बेताचा आहार म्हणजे काय की जास्त पण नाही आणि कमी पण नाही आणि असा सात्विक आहार असेल. ज्याचं चालणं बेताचं असेल म्हणजे अगदी धावपळ नाही करत आहे पण व्यवस्थित वेगाने शांतपणे ज्याचं चालणं आहे.
ठराविक वेळेला झोप पण ठराविक वेळेला घेतोय. म्हणजे असं पण नाही आहे की पहाटे म्हणजे उशिरापर्यंत झोपून राहणं असेल, रात्र जागणं असेल किंवा अजिबातच झोप न घेणं असेल, ह्या गोष्टी न करता बेताचं जसं झोपणं असेल. आणि इंद्रियांच्या पण जे विषयाचा भोग आहे तो पण तो नियमाने त्यांना देतोय. म्हणजे इंद्रियांचं उगीचच दमन करत नाही आहे किंवा इंद्रियांच्या आहारी पण जात नाही आहे, पण इंद्रियांचं पण जे विषय आहेत ते पण त्यांना नियमाने देतोय. अशा माणसाला हा योग साध्य होऊ शकतो. म्हणजे आपले पूर्वी शिक्षक किंवा आपले पालक सांगायचे की माणसाचा जो आचार विचार आहे तो मध्यम पाहिजे, तो कुठल्याही गोष्टीतने एक्स्ट्रीम नको. तर तेच ही शिकवण परमेश्वरांनी अर्जुनाला दिलेली आहे. त्याच्यानंतर अर्जुनाने दुसरा डाऊट विचारला की माणसाचं मन मूलतः चंचल असतं आणि त्याला आवरणं म्हणजे वाऱ्याला बांधून ठेवण्यासारखं आहे. तर ते कसं काय शक्य होईल, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. तर त्याच्यावरती पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हो, तेही बरोबर आहे. मन हे वाऱ्यासारखं चंचल असतं, पण त्याला अभ्यासामुळे, नियमित अभ्यासामुळे तुम्ही त्या विषयापासून परावृत्त करू शकता आणि रोज थोडं शनैशने तुम्ही त्याला ह्या विकारापासून प्रवृत्त करू शकता आणि त्याचा अभ्यास नियमितपणाने करून ह्या गोष्टी अचीव करू शकता, असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. तर हा होता 6वा अध्याय. अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा. गणपती बाप्पा